नमस्कार. कधी असं वाटलंय का की आपण नोकरीच्या एका सुरक्षित चक्रात अडकलोय, पण मनात कुठेतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे? आज आपण रॉबर्ट कियोसाकींच्या विचारांमधून एक असा मार्ग पाहणार आहोत जो फक्त पैसे कमावण्याबद्दल नाहीये, तर एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी लागणारी मानसिकता आणि कौशल्य कशी तयार करायची हे शिकवतो. चला तर सुरू करूया. बघा, बहुतेक कर्मचारी एका अशा सापळ्यात अडकलेले असतात जिथे एका बाजूला नोकरीची सुरक्षितता असते आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या प्रगतीच्या अमर्यादित संधी. नोकरी आपल्याला एक स्थिर पगार तर देते, पण अनेकदा आपलं आर्थिक स्वातंत्र्य कुठेतरी मर्यादित करून टाकते. मग ह्या सुरक्षित वाटणाऱ्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं तरी कसं? इथे ना दोन प्रकारच्या मानसिकता अगदी स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहे पगाराची मानसिकता, म्हणजे आपलं सगळं लक्ष महिन्याच्या पगारावर असतं, ज्यामुळे आपली वाढ कुठेतरी खुंटते. आणि दुसऱ्या बाजूला आहे संपत्तीची मानसिकता, जिथे मालमत्ता तयार करण्यावर आणि दूरदृष्टीने विचार करण्यावर भर दिला जातो. आणि खरं सांगायचं तर हाच संपत्ती निर्माण करण्याचा खरा पाया आहे. रॉबर्ट कियोसाकी याला काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात पगारावर अवलंबून राहणं हे एका व्यसनासारखं आहे, आणि हे व्यसन आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी जोखीम घ्यावी लागते ती घेण्यापासून आणि नवीन कौशल्य शिकण्यापासून थांबवतं. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे हे पगाराचं व्यसन तोडणं. मग यावर उपाय काय? तर आपला दृष्टिकोन बदलणं. नेटवर्क मार्केटिंगकडे फक्त एक विकण्याची संधी म्हणून बघण्याऐवजी त्याला एक खऱ्या आयुष्यातील बिझनेस स्कूल म्हणून बघा. हे एक असं व्यासपीठ आहे जे तुम्हाला पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन थेट मैदानात उतरून उद्योजकतेचे धडे शिकवतं. खरं तर या मॉडेलमधून जे शिकायला मिळतं ना, ते कोणत्याही MBA पदवीपेक्षा कमी नाही. इथे तुम्हाला नेतृत्व कसं करायचं हे कळतं, तुमचं संवाद कौशल्य सुधारतं, आर्थिक साक्षरता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकाराला सामोरं जाण्याचं धैर्य मिळतं. आणि ही कौशल्य फक्त व्यवसायात नाही तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठीही खूप गरजेची आहेत. भावनिक धैर्य म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणी नाही म्हटल्यावर खचून न जाता पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागणं. ही इंडस्ट्री तुम्हाला नकार पचवायला आणि अपयशातून शिकायला शिकवते, जी कोणत्याही यशस्वी उद्योजकासाठी सगळ्यात मोठी ताकद असते. ठीक आहे, आपण मानसिकता आणि कौशल्यांबद्दल बोललो. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, पैसा आणि जोखीम. नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी हा व्यवसाय कमी जोखमीचा आणि जास्त फायदेशीर कसा ठरू शकतो ते आता पाहूया. पारंपरिक व्यवसाय सुरू करायचा म्हणजे लाखो रुपयांची गुंतवणूक आणि जोखीम आलीच. पण इथे पहा, अगदी कमीत कमी साधारणपणे गुंतवणुकीत तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मालक होऊ शकता. म्हणजे काय? तर आर्थिक जोखीम जवळजवळ शून्य आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे सध्याची नोकरी न सोडता फावल्या वेळेत तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता. कियोसाकींचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, श्रीमंत लोक नेटवर्क तयार करतात आणि बाकीचे नोकरी शोधतात. या मॉडेलमध्ये तुम्ही एकटे काम करत नाही तर एक टीम तयार करता. तुमच्या टीममधल्या प्रत्येकाच्या कामाचा तुम्हाला थोडा फायदा मिळतो. यालाच लिव्हरेज म्हणतात. म्हणजे हे एकट्याने विहीर खोदण्याऐवजी 100 लोकांना सोबत घेऊन एक मोठा तलाव बांधण्यासारखा आहे. कॉर्पोरेट जगातल्या ऑफिस पॉलिटिक्स आणि सततच्या स्पर्धेला जर तुम्ही कंटाळला असाल तर या व्यवसायाचं वातावरण तुम्हाला नक्कीच वेगळं वाटेल, कारण इथे यशस्वी होण्याचा नियमच वेगळा आहे. डावीकडे पहा, कॉर्पोरेट जगात एकच शिडी असते आणि वर जाण्यासाठी प्रत्येक जण दुसऱ्याला खाली खेचत असतो. पण उजवीकडे नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही इतरांना यशस्वी होण्यासाठी मदत करून स्वतःच्या यशाचा पूल बांधता. इथे तुमची स्पर्धा कोणाशीच नसते, कारण तुमचं यश तुमच्या टीमच्या यशावर अवलंबून असतं. इथे नेतृत्व म्हणजे बॉस बनणं नाही तर एक कोच बनणं आहे. तुमचं काम ऑर्डर देणं नाही तर तुमच्या टीमला यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणं आहे. तुम्ही जितक्या लोकांना यशस्वी बनवाल तितके तुम्ही आपोआप यशस्वी व्हाल. तुमचं यश हे तुमच्या टीमच्या यशाचं प्रतिबिंब आहे. इतकं सोपं आहे हे. चला आता आपण समारोपाकडे वळूया. या उद्योगात यशस्वी होण्यासाठी कोणत्या अपेक्षा ठेवायला हव्यात आणि कोणती वैयक्तिक वैशिष्ट्ये गरजेची आहेत हे समजून घेऊया. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा, हा व्यवसाय म्हणजे लॉटरी नाही. ही झटपट श्रीमंत होण्याची योजना नाही, तर वेळ आणि मेहनत देऊन हळूहळू संपत्ती निर्माण करण्याची एक प्रक्रिया आहे. ज्यांना एका रात्रीत परिणाम हवे आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग नाही. इथे तुम्हाला पगारदार मानसिकता सोडून शेतकरी मानसिकता स्वीकारावी लागेल, जो बीज पेरतो आणि फळ येण्याची धीराने वाट पाहतो. कियोसाकींच्या मते यशासाठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. पहिली, दीर्घकालीन वचनबद्धता, म्हणजे काही महिने नाही तर काही वर्षे देण्याची तयारी. दुसरी, भावनिक कणखरपणा,
म्हणजे संयम आणि नकार पचवण्याची ताकद. आणि तिसरी, शिकण्याची वृत्ती, सतत नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची तयारी असणं. आणि शेवटी प्रत्येकाने स्वतःला हा एकच प्रश्न विचारायला हवा: आयुष्यभर पैशासाठी काम करायचं आहे की अशी मालमत्ता तयार करायची आहे जी तुमच्यासाठी आयुष्यभर काम करेल? या प्रश्नाचं उत्तरच प्रत्येकाचं आर्थिक भविष्य ठरवेल. यावर नक्की विचार करा.